हॅलो, नमस्कार. मी गजानन बसके. सहज ज्यावेळेला आपण निवांत असतो तेव्हा मोबाईलवर बरेच रील्स बघतो. इन्स्टाला असेल, फेसबुकला, वॉटेवर कुठं पण. तेव्हा मात्र खूप चांगल्या गोष्टी, चांगले व्हिडिओ, चांगले रील्स आपल्यापर्यंत येतात. ते आल्यानंतर मनाला लगेच असं वाटतं की अरे फारच चांगली रील आहे, फारच चांगला कंटेंट आहे. आपण आपल्या मित्राला शेअर केला पाहिजे किंवा आपल्या फॅमिली मेंबरला शेअर केला पाहिजे. राईट? असंच होतं ना. खूप चांगल्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेला दिसतात तेव्हा लगेच खूप मनाला असं वाटतं की अरे आपण ह्याला रिलेट करतो आणि ह्याला पाठवून देऊ. सगळ्या गोष्टी जर आपण इतरांना शेअर केल्या, पाठवल्या, तर सगळ्या चांगल्या गोष्टी ह्या त्यांनीच फॉलो केल्या पाहिजेत. त्यांच्याच आयुष्यामध्ये असं काहीतरी असलं पाहिजे, आपल्याला असं वाटतं. पण ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण स्वतः कधी इम्प्लिमेंट करायच्या आणि त्या प्रत्येक रीलमधून जी काही चांगली गोष्ट आहे, ही सतत दुसऱ्यांकडे ढकलायची. म्हणजे माझं जस्ट जनरल ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही त्याला किती रिलेट करू शकता बघा. मॅक्झिमम ज्या गोष्टी बघतोय त्या आपल्याला आवडतात पण, चांगल्याही वाटतात, आपल्याला रिलेट पण होतात. पण लगेचच्या लगेच आपण सोडून देतो इतरांच्या ह्याच्यात. मग आपल्या आयुष्यात चांगला सकारात्मक बदल का नाही होत? कारण आपल्याकडं चांगल्या गोष्टी येत नाहीत असं आपल्याला वाटतं. खूप चांगल्या गोष्टी येतात, खूप चांगली माणसं येतात. त्यातून आपण शिकत नाहीत, घेत नाहीत. चांगल्या गोष्टी आल्या की आपण त्या दुसरीकडे ढकलतो. होतंय का असं? त्यामुळे इथून पुढे रील, व्हिडिओ कुठेही इन्स्टाला, फेसबुकला, यूट्यूबला ज्यावेळेला बघत असाल, जी ही चांगली गोष्ट आली ती आल्यानंतर स्वतः आधी बघा, समजून घ्या आणि त्यातले काही चांगले मुद्दे असेल तर डायरेक्टली नोट डाऊन करून घ्या आणि मग त्या इम्प्लिमेंट करायचा सुद्धा प्रयत्न करा. देन आफ्टर तुम्हाला जर वाटलं की येस आता मला याचा चांगला फायदा होतोय, तर तुम्ही आवर्जून इतर मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही कितीही चांगल्या गोष्टींचा भडीमार करात ना इतरांना शेअर करण्याचा, त्याचा काहीही फायदा होत नसतो. एका सर्टन लिमिट नंतर तो तुम्हाला सिरियसली घेणार नाही की सतत हा काहीतरी शेअर करतो. जोपर्यंत आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये तो बदल दिसत नाही, काही गोष्टी ज्या आपण स्वतः सिद्ध केल्या पाहिजेत, तोपर्यंत दुसरे कोणीही आपले पाठवलेले मेसेजेस, विचार हे सिरियसली घेणार नाही. लक्षात ठेवा. त्यामुळे इथून पुढे जी पण चांगली रील, व्हिडिओ आला, पहिल्यांदा स्वतःला शेअर करा, स्वतः इम्प्लिमेंट करा आणि तुमच्या कृतीतून, ॲक्शनमधून, तुमच्या विचारातून मग तो सगळा चांगला मेसेज ऑटोमॅटिकली, इनडायरेक्टली सगळ्यांपर्यंत पोहोचतो आणि मग लोक फॉलो करायला लागतात. पण आपलं मात्र उलट आहे. आपण आपल्या ॲक्शनमधून, आपल्या वागण्या बोलण्यातून चांगल्या गोष्टी दाखवण्यापेक्षा फक्त रीलमधून दाखवायच्या किंवा चांगले चांगले स्टेटस ठेवायचे, चांगल्या विचारांचे स्टेटस ठेवायचे, फॉलो मात्र एक पण करायचा नाही. होतंय असं? सो इथून पुढे थोडाफार चेंज करायचा प्रयत्न करा. आणि हे सगळं मी सांगतोय ह्याच्यासाठी काही काही गोष्टी ज्या आहेत एमपीएससी फील्डमध्ये, यूपीएससी फील्डमध्ये असू किंवा इतर जनरल लाईफमध्ये बऱ्याच काही गोष्टी असतात ज्याच्यात थोडी आपल्याला काय म्हणतो जाणीव करून देणारा जरी भेटला तर लक्षात येतं की नेमकी चूक कुठं होती. नाहीतर ह्या सोशल मीडियाच्या एवढ्या मोठ्या सगळ्या लाटेमध्ये आपण वाहून जातोय हे लक्षात येत नाही. चलो, सो नक्की बदल करूया आणि जे जे चांगलं आहे ते स्वतः आधी स्वीकारूया. थँक्यू.